चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जबरतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली ते चेंडू उचलतो फिगरतोय. क्षेत्ररक्षक होते ज्युनियर नितीन. चांगलं क्षेत्ररक्षण. ऑन द स्टंपिंग मात्र 2 धावा इथे मिळतात त्या मुकेशला. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 8 धावा धावपलकावरती मानपाडा संघाच्या मिड ऑफ रिझन मध्ये आपण बघतोय. प्रवीण मात्रेला डीप एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण बघतोय. रिची मात्रे कव्हर पॉइंट मध्ये आकाश. यावेळेस मात्र मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावर. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. आकाश भोईरसाठी प्रत्येक षटकाला 500 रुपये पारितोषिक आहे. अरे मी माईक दिले आता ऑटो नाही केला. हॅलो एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे समर वजे मनपाडा. समर वजे जर आपण इथे आला असेल तर आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचे. ही स्पर्धा आपण बघतोय SM डिजिटलच्या माध्यमातून कव्हर केली होती. आशिष गायकवाड तिसगाव आणि पंकज माई भोपर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. वाहिनी आपण बघतोय. टेनिस क्रिकेट असो, गौरव सावंत असो, तसेच भूषण पाटील दापोली आणि हरिदास पाटील सोनारपाडा SM डिजिटलचे सहकारी आहेत. दुसरी षटकाचे गोलंदाज नितीन. चेंडू पंड्यांचा थोडासा आतमध्ये येते. आकाशला चेंडू समजत नाहीये. दीर्घा चेंडू सांगतो. पहिल्या षटकात T1मध्ये 12 धावा होत्या. मात्र दुसऱ्या पॉवरच्या षटकामध्ये गोलंदाज ज्युनियर नितीन पाटीलचा वापर केला जाईल. एस्टनच्या मागे आपण बघतोय मास्टर ब्रेन प्रमोद मात्रे. टेनिस विश्वातील खूप मोठं नाव. एस्टनच्या मागे मात्र कट करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूने कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. मला अजून एक सामना आठवतो. सामना झाला होता वडोली ब विपक्ष जय वागेश्वर देसाई ओमे 11 देसाई असा संघ होता. आणि 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना ज्युनियर नितीनने डायरेक्ट हिट. मात्र फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतो. 3 चेंडू डॉट टाकलेत. मात्र आकाशला चेंडू समजत नाही. त्याच्याला फलंदाज बोलतो आकाश भोईर. तर आकाशला चेंडू समजत नाहीये. म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती वडोली बस संघाला. मात्र या ज्युनियर नितीनने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि सामना जिंकून दिला होता. तो म्हणजे ओमी 11 देसाई संघाला. प्रमोद मात्र एस्टनच्या मागे होते. असं वाटलं होतं की वडोली संघ सामना सहज जिंकतोय. मात्र नितीन पाटील नावाचा गोलंदाज मैदान दलाने त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती रेंजरच्या नाईट स्पर्धेमध्ये. पर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 4 धावा खर्च केल्या आहेत. एक चांगली गोलंदाजी. तरी पॉवर प्लेचा विचार केला आपण दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये फक्त 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. आणि सेकंडला फलंदाज आकाश भोईर. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रमोद मात्रेचा. मात्र निघाल चेंडूची समाप्ती. अजून एक डॉट चेंडू आणि पूर्णपणे दबाव निर्माण करतोय ते म्हणजे फलंदाज आकाश भोईर वरती. षटक मार्गदर्शक अजूनही पॉवरमध्ये 1 चेंडू शिल्लक आहे. चेंडू संपर्क होत नाही. षटक समाप्त होतोय. या षटकाचा आपण विचार केला तर ज्युनियर नितीनने फक्त 4 धावा खर्च केल्या. पॉवरच्या दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावपलकर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 16 धावा.
पहिल्या षटकात 12 धावा आणि या षटकाचा विचार केला या षटकात फक्त 4 धावा आल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावपलकर धावा आहेत त्या मानपाडा संघाच्या. 1 गडी बाद 16 धावा. 8च्या सरासरीने धावा कुठल्यात बघा. देसाई संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला 25 मिनिटांचा अवधी असेल आणि 25 मिनिटाचा अवधी आपल्याला 5 षटक टाकायचे आहेत. T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक सन 2017 पर्व तिसरे एक अप्रतिम आयोजन देखील आयोजन आपण बघतोय. आणि याचं श्रेय जाते ते म्हणजे आमच्या T20 ग्रुपचे आधारस्तंभ आपले सर्वांचे लाडके ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांना. दोन षटकाचा खेळ समजतो. देसाई संघ सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 17 धावा धावपल करते. तिसऱ्या षटकात गोलंदाज दिलीप पाटीलचा वापर केला होता. सामना झाला होता जय वाकेश्वर देसाई वर्सेस सौळेश्वर सावळा. आणि सावळा संघाविरुद्ध दिलीप पाटील रायगडच्या कामोठ्याच्या मैदानामध्ये मिळून षटक टाकलं होतं आणि देसाई संघाने सामना जिंकला होता. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज दिलीप पाटील. एक डावखुऱ्याचा गोलंदाज मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र फलंदाजीचा बाद होतोय. दुसरा झटका बसतोय मनपाडा संघाला. 17 या धावसंख्येची 17 वरती खतरा होतो तो म्हणजे फलंदाज आकाश भोईरला. चैतपाकाची महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैतपाकाची महिन्याने येईन तुझे मी जत्रला. जबरदस्त डीजे ऑपरेटर आपल्या विभागातील त्यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न. बेस्ट आमिंग स्ट्रोक आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉईंट आणि कव्हर पॉईंट रिझन मधनं प्रवीण चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो फिकी करतोय. पैकी चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. 2 धावा त्याच्या मुकेशला. 2 ने धावसंख्या वाढती. धावसंख्येची 19 धावा. 9 सेकंद फलंदाज निलेश. 9 सेकंद निलेश वजे. त्यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बघा चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा. मी मगाशी सांगितलं फिरकीचा जादूगार म्हणून ओळख आहे या गोलंदाजी. गोलंदाज दिलीप पाटील. आतापर्यंत दिलीप चांगली गोल दाखवले. 30 षटकाने धावपलकर गावाच्या 19 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र चेंडू टाळतोय बॅकवर्ड फाईन रिजन मधला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. चेंडू उचलतो फेकी करतोय. क्षेत्ररक्षक होते राहुल भोईर. मात्र 2 धावा पुन्हा एकदा मुकेशला. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 21 धावा धावपलकरती. मोठ्या प्रेझेंट मध्ये आपण बघतोय रिची म्हात्रे. च्या मागे प्रमोद म्हात्रे शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट फाईन लेग. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रवीण. दिलीप. यावेळेस मात्र प्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ संपताना धावपलकर धावा आहेत त्या 21 धावा. 3 षटकांचा आपण विचार केला मानपाडा संघाचा तर 7च्या सरासरीने धावा कुठल्यात या मानपाडा संघाने 2 गडी बाद 21 धावा धावपलकरती. विजय चैतपाकाची
3 षटकांच्या समाप्तीनंतर मनपाडा संघ धावसंख्येतील 2 गडी बाद 21 धावा धावफलकावरती 7च्या सरासरीने धावा पोहोचल्या आहेत. जर कालच्या दिवसाचा आपण विचार केला या स्पर्धेचा पहिला दिवस होता, मात्र जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघ सुपर 8 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर गावदेवी उंबारली संघ सचिन भोईरचा संघ असे 2 संघ सुपर 8 मध्ये पोहोचले. आजच्या दिवसात 8 संघ या स्पर्धेत खेळतील आणि त्यातून 2 संघ सुपर 8 मध्ये पोहोचतील. अप्रतिम स्पर्धा आपण बघतो. या स्पर्धेचा कालावधी 15 एप्रिल ते 19 एप्रिल या स्पर्धेचा कालावधी. या स्पर्धेचे पंच आपण बघतोय प्रवीण पाटील मॅन फ्रॉम भोपाळ, तर मेन पंच आहेत प्रशांत म्हात्रे मॅन फ्रॉम नांदिवली. तर सेकंड फलंदाज निलेश वजे. मात्र खराब चेंडू होता, मात्र घेण बघावी लागेल. एक धाव, एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 22 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गदर्शक गोलंदाज प्रवीणचा वापर केला. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू, फलंदाज बाद. मिड ऑफ रिजन मध्ये रिची मात्र कोणती चूक करत नाहीये. अजून एक झटका मानपाडा संघाला. फलंदाज शरद म्हात्रे होते मैदानात. 3 गडी बाद 22 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकात गोलंदाज प्रवीण म्हात्रेचा वापर केला जातोय. मानपाडा एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटिंग साठी आपण बघतोय रिची म्हात्रे. अजून एक डॉट चेंडू. चौथ्या षटकात गोलंदाज प्रवीण म्हात्रेचा वापर केला जातोय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू देसाई संघाचा. आता त्या गोलंदाजाचा वापर केला जातोय चौथ्या षटकामध्ये. बघा नाणेफेकीचा कॉल जिंकला होता जय वागेश्वर देसाई संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय. अजून एक झटका मानपाडा संघाला. शरद बॅक टू पॅव्हेलियन. धावसंख्या 22. नवीन फलंदाज प्रवीण वजे होते मैदानात. थोडासा बॅकफुटवर मिळेल मानपाडा संघ, कारण की तगदी रजनीकांत चौकाराने आगाज केलं होतं सामन्याला. मात्र तोच मानपाडा संघ 22 धावांवरती रोखले गेले. त्याचं कारण दिलीपने चांगली गोलंदाजी केली. गोलंदाज ज्युनियर नितीनने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या. बघा आमच्या समोर जी ऍक्टिव्हची लाईट चालू आहे, बंद करायची. 2 गो. प्रवीण राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र चेंडू टॉप होतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं. क्षेत्ररक्षक राहुल भोईर चेंडू खाली देतो. चेंडू उचलतो पैकी करतोय. फक्त सिंगल. 1 धाव धावफलकावरती. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 23 धावा धावफलकावरती. 23 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू
बघा नाणेफेकीचा कॉल जिंकला होता देसाई संघाने, मात्र देसाई संघाचं ध्येय एकच होतं की कमी धावांवरती रोखायचं होतं आणि आतापर्यंत कमी धावांवरती रोखले. आता मात्र स्टार्मिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि अजून एक झटका मानपाडा संघाला 23 या धावसंख्येवरती. षटक समाप्त होतोय, 4 षटकांचा खेळ संपतोय आणि मानपाडा संघ फक्त आणि फक्त 23 धावांवरती. फलंदाज रोशन ठाकूर होते मैदानात. सुमितने अप्रतिम झेल टिकला. सुमित म्हात्रे मात्र पूर्णपणे बॅकफुटवर येतो, म्हणजे मानपाडा संघ धाबा का धाबा त्या फक्त आणि फक्त 23 धावा. याच मैदानात नाईट स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेत सामना टाय केला होता मानपाडा संघाने केसर संघाविरुद्ध. मात्र आज थोडासा बॅकफुटवर येतो, म्हणजे मानपाडा संघ 4 षटकांचा विचार केला तर फक्त 23 धावा पलकावरती. चला जास्त वेळ घेऊ नका. हॅलो हॅलो हा ते 4 षटकाचा खेळ संपतो आणि 5व्या षटकात पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज दिलीप पाटील. एक फिरकी गोलंदाज दिलीप पाटील. यावेळेस मात्र प्रतिम चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्या बघा मित्र गोलंदाज दिलीप पाटील कडा. कारण दिलीप पाटील 3रं षटक टाकलं होतं, फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच दिलीप पाटीलचा गोलंदाज वापर केला होतोय. 5व्या षटकामध्ये निर्णायक षटकामध्ये या इनिंग मधला शेवटचा षटक दिलीप. यावेळेस मात्र चांगला चेंडू, मात्र अजून एक डॉट चेंडू, 2 चेंडू डॉट गेलेत. चांगली गोलंदाजी, फिरकीचे जादूगर म्हणून ज्याची ओळख असे गोलंदाज दिलीप पाटील. अजून एक डॉट चेंडू, 3 चेंडू सलग डॉट टाकले आणि धावा का धावा त्या मानपाडा संघाच्या 23. बघा रोशनला चेंडू समजत नाही. एक फिरकी गोलंदाज, फिरकीचे जादूगर म्हणून ज्यांची ओळख या टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाज दिलीप पाटील. चला राकेश म्हात्रे सोनापाडा संघाचे संघनायक आणि डायगर संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी जास्त विलंब करू नका. अजून एक डॉट चेंडू, सलग 4 चेंडू डॉट टाकले गोलंदाज दिलीप पाटील. चला राकेश म्हात्रे सोनापाडा संघाचे संघनायक विनोद पाटील या लवकर, जास्त विलंब करू नका. यावेळेस मात्र अकुट टप्प्याचा चेंडू, स्टार्मिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि फलंदाज बाद. अजून एक डॉट चेंडू. कसं या स्पर्धेतील पहिलं मेडिशन गोलंदाज दिलीप पाटील धावा त्या फक्त आणि फक्त 23 धावा. आपण या स्पर्धेचा विचार केला, या स्पर्धेत एकमेव हॅट्रिक गोलंदाज पिंट्या म्हात्रे जितविले नांदिवली संघाचा. तर बघायचं गोलंदाज दिलीप पाटील या स्पर्धेतील पहिलं मेडिशन टाकतोय का. सोनारपाडा चषक मध्ये जलपेश भोईरने मेडिशन टाकलं होतं याच मैदानामध्ये नाईट स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र स्टार्मिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक गोलंदाज दिलीप पाटीलच्या नावावरती. जरा जोरदार टाळू द्या दिलीप पाटीलसाठी. DJ Prabhat in the mix.
7 गडी बाद 23 धावा केल्यात त्या म्हणजे मनपाडा संघाने आणि जय वागेश्वर देसाई संघासमोर 24 धावांचं लक्ष. चला राकेश मात्रे येऊन सोनापाडा संघाचे संघनायक विनोद पाटील यायचे लवकर आणि तसेच डायगर संघाचे संघनायक या लवकर. जास्त विलंब करू नका. शिवाजी पाटील डायगर संघाचे संघनायक या आपण लवकर. जास्त विलंब करू नका. 24 धावांचं लक्ष आहे. ही स्पर्धा आपण बघतो T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक. जर आपण विचार केला तर आमचे या स्पर्धेचे आधारस्तंभ विनोद अर्जुन पाटील, त्यानंतर अनंत पाटील काटे, प्रवीण पाटील भोपर, भाऊ मात्रे नांदिवली, सुजित पाटील घारिवली, प्रशांत मात्रे नांदिवली, योगेश पाटील सोनारपाडा, गणेश भोईर मोठागाव, रवींद्र संते कोळेगाव, संदीप फुडाणे काटे, बबलू पाटील कोळेगाव, प्रमोद मात्रे देसाई, सचिन भोईर उंबारली, चेतन मात्रे सागाव, गिरीश पाटील घारिवली, केजी मुंडे आगासन, कैलास मोरजी धानसर, सचिन कडू रोहिंजन, हरेश पाटील घारिवली, सागर पाटील भोपर, सचिन माई भोपर. नक्कीच हरेश पाटील यांचं आगमन सुरू होते. तसेच योगेश पाटील माटार्डी, सागर गायकवाड तिसगाव, भाऊ पाटील घारिवली, सनी पाटील घारिवली, दीपक पाटील गोलिवली, अजय मडवी उसाडणे, अमर मडवी उसाडणे, नितीन पाटील देसाई, कैलास मात्रे नांदिवली, महेश ठाकरे ठाकूरपाडा, राम पाटील घारिवली, प्रवीण मात्रे बोरदूल, प्रथमेश पाटील संदप, राम मात्रे सागाव, आशुतोष पांडे सागाव, कस्तूप भोईर आगासन, आशिष पाटील घारिवली, योगेश पाटील माटार्डी, महेश माई भोपर, राकेश पाटील सोनारपाडा, अनिल केने सोनारपाडा, आशिष नांदिवली आणि वसंत पाटील घारिवली ही आमची पूर्ण T20 ग्रुपची टीम. अनिरुद्ध केने इथे अनिरुद्ध केनेकर अनिलच्या जागेवर. चला टायगर संघाचे संघनायक या लवकर. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल राकेश मात्रे 11 सोनारपाडा वर्सेस टायगर. तर सामन्याची वेळ सुरू होईल याचं प्रत्यक्ष दाखवून ऐकूया आमचे सहकारी समालोचक ओंकार शेट्टी यांना. थँक्यू नितीन खान. आयुष्य छान थोडं लहान पण शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच मला अभिमान. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचरणी तेव्हा मानाचा मुजरा अर्पण करून आणलेल्या सर्व लाडके रसिकांचं T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषकाच्या माध्यमातून आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सामना पाहता तुम्ही वागेश्वर देसाई वर्सेस मानपाडा. पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि जो निर्णय घेतला संघनायकानं त्या निर्णयावरती गोलंदाजांना 100% कमिटमेंट दिली आणि फक्त या ठिकाणी मानपाडा संघाला पहिल्या सत्रामध्ये 23 धावेवरती रोखलं गेलं आणि 24 धावेचा पाठलाग करत असताना पहिली अवांतर धाव धावफलकावरती येते. हा चेंडू मोरेश्वर पाटील साठी शतक झाले होते. फलंदाज दोन्ही फलंदाज एकाच चेंडूला येतात. म्हणजे योग्य वेळी चांगला कॉल केला जातोय मोरेश्वर पाटीलच्या माध्यमातून. मोरेश्वर पाटील आणि त्याला साथ देतात मैदानावरती रिची मात्रे आणि गोलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी वाईट फेकतोय आणि अवांतर धावीनं या ठिकाणी अकाउंट मैदानावरती ओपन होत आहे. वागेश्वर देसाई या संघाच्या आधीच धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. जर 24 धावा रोखायच्या असतील तर फाईट देणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. ते म्हणजे या ठिकाणी मानपाडा संघाला स्पर्धेचा सर्वात कमी धावेचा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतोय आणि समोर देसाई सारखा फलंदाजीच्या जोरावरती ज्या संघाने कित्येक वेळा मोठ्या संघाने शांत केलं त्या संघासमोर 24 धावेचं एक मापक लक्ष सेट केलं मानपाडा संघानं. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. हा चेंडू शापा झाले. फलंदाज बिरकावून देतो चेंडूला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतो फलंदाज मोरेश्वर पाटील इज ऑन अ फायर. चेंडू स्क्वेअर एक सीमा पार. पहिला चौकार मोरेश्वरच्या बॅटमधनं. गोलंदाजीची सुरुवात केली होती ते म्हणजे गोलंदाज शरदनं. आता मात्र प्रवीण वजीचा वापर या ठिकाणी केला जातोय. खूप वर्षाचा अनुभव आहे प्रवीण वजीच्या पाठीशी आणि संघनायक मानपाडा संघातील आणि त्याच्याच गोलंदाजावरती प्रतिहल्ला चढवतोय देसाई संघ. हा चेंडू खूप चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर खूप डीप मध्ये राहतोय. डायरेक्ट हिट देतात त्या ठिकाणी एस्टनच्या मागे फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक. तोपर्यंत तुम्ही पाहू शकाल हा चेंडू बीट झालेत या ठिकाणी मोरेश्वर पाटील.
24 धावेचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा धापलकावरती लावले गेलेत आणि सहजरित्या या ठिकाणी विजय संपादन करण्याचा प्रयत्न हे सलामीचे फलंदाज मनुष्य करून देत आहेत देसाई संघाला. हा चेंडू फुल टॉस आमंत्रण दिलं फलंदाजाला, भिरकावून देतो चेंडूला. चेंडूवरती लास्ट मुमेंट पर्यंत नजर टिकून ठेवली होती. फुटवर्क खूप चांगला होता आणि लास्ट मुमेंटला बॅटचा पेस ओपन करत असताना फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पास जातोय. दुसरा चौकार मनुष्य पाटीलच्या बारबांना. चला डायगर संघाचे संघनायक या लवकर. बघा आपल्याला शेवटचा कॉल असेल. डायगर संघ जास्त विलंब करू नका, कारण समोरील संघ संघनायक इथे उपस्थित आहेत, त्यामुळे आपण जास्त विलंब करू नका. या लवकर, जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच यानंतर एक खूप मोठा सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. झेनुमान डायगर संघ वर्सेस RM11 सोनापाडा. हा चेंडू बॅकफुटला आले, पॉइंटच्या डोक्यावरनं मुरेश्वरला खेळायचं होतं, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही. तोपर्यंत सिंगल लाभेल आणि सिंगलनं धावसंख्या 2 अंकामध्ये येते. स्कोर मोज ऑन $11 11 धावा. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर जर डायगर संघाची ओळख निर्माण करून द्यायची झाली तर आता स्पर्धा झाली रायगड जिल्ह्यामध्ये उरण तालुक्यामध्ये सावळे गावामध्ये. त्या ठिकाणी अतिशय चांगला खेळ केला आणि आत्ताच काही दिवसा अगोदर डायगर संघानं द्वितीय क्रमांकाचा मान त्या स्पर्धेमध्ये पटकावला. तर एका बाजूला RM11 सोनापाडा म्हणजे योगेश पाटील बालटाचा संघ, अमळचा संघ तुम्ही पाहू शकाल. एक मोठी फाईट शंतनू पाटील, सुशील शिवाजी यांसारखे खेळाडू तर त्यांना फाईट देईल सोनापाडा संघ. हा चेंडू रिची म्हात्रेसाठी थोडस वेगळ्या शैलीमध्ये रिची म्हात्रे स्लो कन्वर्ट करतात. चूक होतीये चेंडू कलेक्ट करताना गोलंदाज प्रवीण वजीच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा उचलत असताना त्या ठिकाणी सिंगल नव्हती, त्या ठिकाणी 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात आणि ताकद दाखवतो मैदानावरती हा देसाई संघ. चला डायगर संघ आम्ही तुम्हाला आमंत्रित करतोय. नाणेफेकीसाठी यायचे संघनायकांनी सोनापाडा संघाचे संघनायकाला सुद्धा आम्ही आमंत्रित करू इच्छितो. नाणेफेकीसाठी या, कारण सामना लो स्कोरचा आहे. सोनापाडा संघाचे संघनायक विनोद पाटील आणि झेनुमान डायगर संघाचे संघनायक गेले कित्येक वर्ष डायगर संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली त्या शिवाजी पाटीलला तुम्ही पाहू शकाल. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाज प्रवीणचा. हा चेंडू फुल टॉस वन अगेन स्वतःला बॅकलिप करत असताना तिसरा चौकार येतोय ऑन साइडला डीप फाईन लेग रिझन मध्ये मनुष्य पाटीलच्या बारबंद आणि सामना पूर्णपणे खुला करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी वागेश्वर देसाई संघ 24 धावेचा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 18 धावेची दमदार सुरुवात मैदानावरती रिची म्हात्रे आणि मनुष्य पाटील या 2 फलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. डायगर संघ आणि सोनापाडा संघ आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला आमंत्रित करतोय, कारण सामन्यामध्ये जिंकण्यासाठी फक्त 6 धावेची गरज आणि 24 चेंडू बाकी आहेत. एक आता मोठा फटका रिची मोरेश्वरच्या बारबंदाला तर सामना खुला होईल. त्यामुळे नाणेफेकी वेळेवरती होणं खूप गरजेचं आहे, कारण स्पर्धा खूप मोठी आहे. T20 ग्रामीण चषकाची ओळख आहे, डिसिप्लिन शिस्तीनं स्पर्धा राबवणं हीच ओळख आहे T20 ग्रुपची आणि ती स्पर्धा तुम्ही पाहताय. शिवाजी पाटील यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे शिवाजी दादा आपला. येणाऱ्या काळामध्ये डायगर संघाला इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल. तर त्यांना झुंज देईल मैदानावरती RM11 सोनापाडा संघ. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. त्या सोनापाडा संघाला तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. 6 धावेची गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडूवरती गोलंदाजीसाठी येत आहेत. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये हरीश भोईर. पहिला चेंडू हरीशचा खूप चांगला होता. स्ट्रॉंग अपील केलं जातं यश प्रेक्षकाच्या माध्यमातून. बीट होत आहे त्या ठिकाणी रिची म्हात्रे, तसेच आमचे मित्र दीपेश यांचं सुद्धा आगमन होत आहे. तसेच डायगर संघाचे सपोर्टर्स आमचे लाडके सुविजयदादा पाटील, तसेच युवासेना अधिकारी जितूदादा पाटील, तसेच माणिक पाटील, बाबूराव पाटील, विनोद पावशे या सर्वांना आम्ही आमंत्रित करू इच्छितो या पण व्यासपीठावरती. हा चेंडू मिस्टामिंग स्ट्रोक फलंदाज बाद होतो मैदानावरती. रिची म्हात्रेच्या पाठीचा अंत झालाय आणि पहिला झटका रिची म्हात्रेच्या स्वरूपानं देसाई या संघाला. नरेश म्हात्रे यांच्या शुभहस्ते नडगी केली होती. डायगर पक्ष राकेश म्हात्रे सोनारपाडा. थँक्यू डीसी.
आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी लागलाय तो म्हणजे जनुमा डागे संघाच्या बाजूनं शंतनू पाटील सारख्या एक नामांकित आणि इन्फॉर्म मध्ये असणारा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि फाईट तुम्ही पाहू शकाल डागे वर्सेस सोनापाडा या दोन संघाच्या माध्यमातून. बॅक टू द क्रिकेट मैदानावरती पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर वन डाऊन साठी येतात डाव्या हाताचे फलंदाज कुमार पाटील. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये मैदान गाजवलं. आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये गोलंदाज दिलीप पाटीलनं फिरकीचा जादूगार म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या देसाई संघाच्या माध्यमातून परिचय दिला जातो. तर दिलीप पाटीलनं स्वतःच्या फिरकीच्या तालावरती नाचवलं या ठिकाणी मनपाडा संघातील फलंदाजांना आणि आपल्या नावेवरती इतिहास रचला निर्धाव षटकाचा. हा चेंडू सामना खुला होतोय मोरेश्वर पाटीलच्या बॅट मधनं लॉंग लेगच्या डोक्यावरनं अतिशय चांगला आणि देखणा फटका विजयाची मोहर करतो या षटकारानं देसाई संघाचा सलामीचा फलंदाज मोरेश्वर पाटील.